मग पुढचा टॉपिक आहे, पुढचा घटक घेतला आपल्या सिलेबस मधला, तो म्हणजे समसंबंध. स्क्रीन दिसते सर्वांना? चला, जे नवीन येतील ते जॉईन होतील आता आपल्या नवीन मी सांगितल्यानुसार. आता आपण आपलं लेक्चर स्टार्ट करतोय. पुढचा टॉपिक बघणार आहोत आपण आता, समसंबंध. हा पुढचा टॉपिक असेल आपला. बघा, समसंबंध म्हणजे काय? की समसंबंध म्हणजे त्याला आपण समान संबंध म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला अॅनालॉजी टेस्ट असं म्हटलं जातं. अॅनालॉजी टेस्ट. याच्यामध्ये समसंबंध या स्वरूपाच्या प्रश्नात 3 पदे दिलेली असतात. एक पद हे शोधायचे असते आणि एका पदाच्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असते. त्याखाली आपल्याला त्यापैकी 2 पदातील बाबींचा परस्परांशी असलेला जो विशिष्ट संबंध आहे तो आपल्याला दिसून येतो आणि हा समसंबंध आपल्याला या चिन्हाने दर्शवला जातो. ओके, अशा प्रकारचं चिन्ह आहे ते. ओके, या दोन्ही चिन्हांच्या दर्शनाने पहिलं आणि दुसरे पद यामधला समसंबंध आपल्याला दिसून येतो. इतर 2 पदातील बाबींच्या एकमेकांशी अशा स्वरूपाचा संबंध हा या प्रकारच्या चिन्हाने दर्शवला जातो. पहिले 2 पद आणि नंतरचे 2 पद यांच्यामधला जो समसंबंध आहे तो अशा प्रकारच्या चिन्हाने आपल्याला दिसतो आणि दाखवलेला सुद्धा असतो, किंवा आपल्याला तो संबंध दिसून येत असतो. ही चिन्ह अशा स्वरूपाचा संबंध या अर्थी वापरतात: पहिले पद, दुसरे पद आणि तिसरे आणि चौथे. ओके, जसे की इकडे बघा, आता मी इथे तुम्हाला लिहून दाखवलंय. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद. पहिला आणि दुसरा मधला संबंध हा या चिन्हाने दाखवला आहे. ओके, पहिल्या चिन्हाने म्हणजे या, आणि दुसरं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं यांचा संबंध हा अशा प्रकारे दाखवला आहे. दोन्ही पदातील एकमेकांशी असलेला संबंध हा आपल्याला या चिन्हाने दाखवला आहे असं आपल्याला लक्षात येईल. लक्षात ठेवण्याचा मुद्दा काय आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी असतो. हे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्वाची बाब आहे. उलट, परंतु या उलट म्हणजे चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी असा संबंध नसतो. तिसऱ्याचा चौथ्याशी असतो पण चौथ्याचा तिसऱ्याशी तसा संबंध नसतो. उलट पक्षी नसतो, तर तो पहिल्याचा दुसऱ्याशी, तिसऱ्याचा चौथ्याशी असतो, पण चौथ्याचा तिसऱ्याशी नसतो. हे लक्षात घ्या. आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवताना खालील टप्प्यांचा अवलंब करावा लागेल. बघा, आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवताना खालील टप्प्यांचा अवलंब करावा लागेल. प्रथम, या चिन्हाने, या म्हणजे या चिन्हाने ही जोडलेली 2 पद, आपल्याला 2 पदांकडे आपल्याला विशिष्ट लक्ष हे द्यावं लागेल. पहिल्या 2 पदांमध्ये त्यांच्यामध्ये जो संबंध असेल तो तिसरा आणि चौथा मध्ये असेल, हे आपल्याला लक्षात येईल. बघा, त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती महत्वाची आहे, या 2 पदांमध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे हे शोधून आपल्याला कळावं लागेल. ओके, पहिल्या आणि दुसऱ्या पदामधला काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढे बघा, आता तिसरी गोष्ट कोणती महत्वाची बघा, आता उरलेल्या पदांवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. उरलेलं जे एक पद आहे त्याच्यावर. ओके, आता या पदाचा उत्तराच्या पर्यायातील कोणत्या पदाशी किंवा कोणत्या पदावरील
स्वरूपाचा संबंध आपल्याला जुळून येतो हे प्रत्येक पर्याय आपल्याला पडताळून पाहावे लागतील आणि त्यानंतरच आपल्याला योग्य ते उत्तरापर्यंत जाता येईल. ओके, आलं लक्षात? समजलं तुम्हाला की समसंबंध आपल्याला कसा शोधायचा आहे? पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्याशी जसा आहे तसाच तिसरा आणि चौथ्याशी असतो. चौथा आणि तिसऱ्याशी तो उलट पक्षी नसतो, तर तिसरा आणि चौथ्याशी असतो. ही अत्यंत महत्वाची बाब तुम्ही इथं लक्षात ठेवायची. आलं लक्षात? ओके, समजलंय तुम्हाला की समान संबंध मध्ये आपल्याला काय महत्वाचे रूल्स आहेत? 4 की प्रथम दिलेलं जे चिन्ह आहे, ओके, त्याला काय म्हटलं जातं आपण? तपशील चिन्ह. तर सिंगल तपशील चिन्ह या चिन्हाने जोडलेली दोन पदाकडे लक्ष आपल्याला द्यावा लागेल. त्यानंतर राहिलेल्या या दोन पदांमध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल. त्यानंतर राहिलेल्या उरलेल्या पदावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. या पदाचा उत्तराच्या पर्यायातील कोणत्या पदाशी किंवा पदावरील स्वरूपाचा संबंध तुम्हाला जुळून येतो हे प्रत्येक पर्याय पडताळून तुम्हाला पाहावं लागेल. ओके, आता बघा, समसंबंध हा 3 प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये शब्द संग्रह हा एक पहिला टॉपिक आहे. दुसरा टॉपिक असतो त्याच्यामध्ये संख्या. शब्द संग्रह असतो एक, दुसरा असतो संख्या आणि तिसरा असतो तुमचा वर्णमाला किंवा अक्षरमाला, आपण जे आधी शिकलो तो. आता पहिला प्रकार बघूया काय आपण आता समसंबंधामध्ये पहिला प्रकार बघूया. यातील उपभागामध्ये आपल्याला 3 पदांपैकी 3 पदांचा शब्द दिलेले असतात. 4 पदांपैकी 4 पदांपैकी 3 पदातील शब्द आपल्याला दिलेले असतात. त्यामध्ये भाषेतील शब्द जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्राणी व त्यांचे अवयव, त्यांच्या कृती, त्यांचे गुणधर्म, वस्तू व त्यांचे उपयोग, साधन व साध्य, नद्या, पर्वत, मराठी इंग्रजीतील महिने, ऋतू, विविध व्यवसाय, खेळ, त्यानंतर जयंत्या, सण, भौगोलिक स्थाने, व्यक्ती इत्यादी परस्पर संबंधी विविध बाबी देऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांचा योग्य तो शब्द शोधायचा आपल्याला सांगितलेला जातो किंवा सांगितलेला असतो. सांगितलेला असतो. ओके, येणाऱ्या पदातील शब्द शोधायला सांगितले जाते आणि हे प्रश्न सोडवताना दिलेल्या शब्दातील समान संबंध व दिलेले पर्याय यांचा योग्य तो विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आता उपयुक्त टीप काय बघा, अशा अक्षर किंवा शब्द संबंध याच्या बाबतीत उपयुक्त टीप काय लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या पुस्तकांचे अवांतर वाचन जर जास्त केलेस किंवा त्यांची शब्द संपत्ती चांगली असेल, मराठी जनरल नॉलेज जीके चांगलं असेल, ज्ञान वाढेल, या भागावरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना निश्चित फायदा होईल. म्हणजे ज्याला जास्त नॉलेज आहे, जास्त अवांतर आहे, अशा प्रकारचे विद्यार्थी या प्रकारचे प्रश्न चुकत
नाही. आलं लक्षात? समजलं रूल समजलं तुम्हाला काय आहे? समसंबंधामध्ये तुम्हाला कोणत्या समसंबंधामधील पहिला प्रकार शब्द संग्रहाच्या बाबतीत कशा प्रकारचे प्रश्न येतील ते आता आपण बघू. पण तुम्हाला समजलं का की कोणते घटक आहेत? जसे की मराठी समानार्थी विरुद्धार्थी असेल, प्राणी व त्यांचे अवयव असतील, त्यांची कृती असेल, त्यांचे गुणधर्म असतील, शब्द वस्तू व त्यांचे उपयोग असतील, साधन व साध्य असेल, नद्या किंवा पर्वत असेल, मराठी इंग्रजीतील महिने असतील, या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर हा टॉपिक तुम्हाला अत्यंत सोपा जाईल. तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊ बघा. बघा खाली उदाहरण दिले बघा. तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला डायरेक्ट सांगतो की प्रकाश आणि सूर्य यांच्यामधला जो संबंध आहे तोच उष्णता आणि चौथ्या शब्दामध्ये असेल. बघा पर्याय दिले आहेत. विद्युत, चंद्र, अग्नी, तारे. एक लक्षात घ्या, आता सूर्यापासून ज्या प्रकारे आपल्याला प्रकाश मिळतो त्याच प्रकारे उष्णता आपल्याला कोणापासून मिळते असा आपल्याला त्याचा संबंध शोधायचा आहे. म्हणजे ज्याचं योग्य उत्तर काय असेल? सूर्यापासून प्रकाश, त्याचप्रमाणे अग्नीपासून आपल्याला ऊर्जा मिळत असते असं लक्षात घ्या. आलं लक्षात? एक सिंपल आणि एक्झाम्पल उदाहरण तुम्हाला घेतलं मी. पुढे प्रश्न देतो आता. बघा पुढचा प्रश्न. आई, मुलगी, तर वडील, टिंब टिंब. पर्याय देतो. भाऊ, बहीण, मुलगा, सासरा. चला उत्तर द्या बाकीच्यांनी. आई, मुलगी, वडील, कोण?
सायली मॅडम, पद्मा मॅडम आन्सर द्या. सायली मॅडमांनी दिलं. पद्मा मॅडम आन्सर द्या. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आई मुलगी जशी आई मुलगी असेल तसंच वडिलांचा संबंध हा कोणाशी येतो? मुलाशी येतो. पुढचा प्रश्न बघा. चला हा प्रश्न सोडवा. ज्याचं जनरल नॉलेज, ज्याचा जीएस जास्त वाचला आहे त्याला जास्तीत जास्त उत्तर सांगता येते. अजून अभ्यास करावा लागेल जीएसचा मॅडम. चला उत्तर द्या बाकीच्यांनी. मॅडम एवढे उत्तर बदलू नका. होमवर्क कोणी सॉल्व्ह करून कोणी मला पाठवत नाही. तुम्ही करता की नाही काय अभ्यास काय माहित. दोन मिनिटं बघा इकडं. नंतर सांगतो. सायली मॅडम काय भावना मॅडम आन्सर द्या.
भावना मॅडम. लक्ष द्या, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऍडमिरल. आर्मीच्या प्रमुखाला जनरल म्हटलं जातं, तसंच नौदलाच्या किंवा नौसेनेच्या प्रमुखाला ऍडमिरल म्हटलं जातं. ओके, लक्षात घ्या. क्लिअर. आर्मीच्या प्रमुखाला हा जनरल नॉलेजचा भाग आहे. आर्मीच्या प्रमुखाला जनरल म्हटलं जातं, तर नौसेना किंवा नौदल म्हटलं जातं त्याला. नौदलाच्या प्रमुखास ऍडमिरल म्हटलं जातं. ओके, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे बघा. चला सॉल्व करा. डॉक्टर, रुग्ण तसंच राजकारणी काय? डॉक्टरांचा संबंध हा रुग्णाशी असतो, तर राजकारणी लोकांचा संबंध हा कोणाशी असतो ते आपल्याला शोधायचंय. ओके, विचार कर जा, थोडी थिंकिंग कॅपॅसिटी वाढवा. पूर्णपणे विचार करत जा आणि मग उत्तर देत जा. डॉक्टर, रुग्ण, राजकारणी काय? ज्यांनी उत्तर दिले त्यांनी उत्तर द्या. उत्तर द्या, कोणाचं उत्तर बाकी आहे? स्क्रीन दिसते?
याचं योग्य उत्तर काय बघा, याचं योग्य उत्तर आहे लोक. डॉक्टरांचा जसा लोकांशी रुग्णाशी संपर्क येतो, डॉक्टरांचा रुग्णांशी संबंध असतो, तसा राजकारणी लोकांचा हा लोकांशी संबंध असतो. जर या राजकारणीच्या ऐवजी निवडणूक उमेदवार असा शब्द असता, निवडणूक उमेदवार, तर त्याचं उत्तर राहिलं असतं मतदार. तर त्याचं उत्तर काय राहिलं असतं, मतदार. ओके, समजलं. पुढचा प्रश्न बघूया. क्लिअर आहे सरांचं, समजलं ना. डॉक्टरांचा रुग्णांशी संपर्क असतो, तर राजकारण्यांचा प्रत्येक लोकांशी संपर्क असतो. पण जर निवडणूक उमेदवार असा तिथं आपल्याला दिलं असतं, तसा निवडणूक उमेदवाराचा कोणाशी संपर्क असता, मतदाराशी. पुढचा प्रश्न. इकडे बघा, इथं काय आहे वरती वाचा. खालील विसंगत जोडी ओळखायची तुम्हाला. खालीलपैकी विसंगत जोडी शोधा. इराण आशिया, कॅनबरा ऑस्ट्रेलिया, नॉर्वे युरोप, अल्जेरिया आफ्रिका. तर दिलेले पर्याय आहेत इराण आशिया, कॅनबेरा ऑस्ट्रेलिया, नॉर्वे युरोप, यापैकी नाही. ज्यांनी कालचा होमवर्क केला नसेल त्यांना अजून सुद्धा वेळ आहे, त्यांनी आपले होमवर्क कंप्लीट करून माझ्यापर्यंत व्हॉट्सअप करा, पाठवा. बघू द्या तुम्ही किती अभ्यास करतायत की नाही. सिरियसनेस असू द्या थोडं. कधीही केव्हा पण टेट एक्झामची घोषणा होऊ शकते. उत्तर द्या, उत्तर. खूप वेळ देतो तुम्हाला, उत्तर द्या ना लवकर. भावना मॅडम, सायली मॅडम, श्रद्धा मॅडम.
आन्सर द्या लवकरात लवकर. पर्याय क्रमांक 2. बाकीच्याने उत्तर द्या. काय आहे तुमचे अपेक्षित उत्तर काय आहेत? सायली मॅडम ऑप्शन का बदलवत आहे? लक्ष द्या आता सर्वजण. भावना मॅडम उत्तर द्या ना. पण थोडं वेगळा विचार का करत नाही तुम्ही? इकडे लक्ष द्या. पहिले जर बघितलं आपण इराण, आशिया. इराण हे आशिया खंडामधला देश आहे. मान्य आपल्याला? मान्य. बरोबर, म्हणजे बरोबर आहे. कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा हा देश आहे का? नाही. ऑस्ट्रेलिया हा देश आहे का? देश आहे. ऑस्ट्रेलिया खंड आहे का? खंड आहे. ओके. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची काय आहे? राजधानी आहे. बरोबर. नॉर्वे, युरोप. नॉर्वे हा देश युरोप खंडात आहे. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. युरोप आहे. त्यानंतर पुढे अल्जेनिया, आफ्रिका. अल्जेनिया हा देश आफ्रिका खंडात आहे. बरोबर. इकडे लक्ष द्या की इराण हा आशिया खंडात आहे. बरोबर. नॉर्वे हा युरोप खंडात आहे आणि अल्जेरिया ह्या आफ्रिका खंडात आहे. पण इथे ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, या देशाची राजधानी कॅनबेरा दिली आहे. इथे ऑस्ट्रेलिया खंडामधला असणारा आपल्याला देश दिलेला नाही, तर ती ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. म्हणून कॅनबेरा ऑस्ट्रेलिया हा काय असेल? इथं विसंगत घटक असेल. ओके, लक्षात घ्या. समजलं? कॅनबेरा हा देश नसून हा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे.
म्हणून ऑस्ट्रेलिया कॅनबेरा ऑस्ट्रेलिया हा ही विसंगत जोडी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके, समजलाय सर्वांना पहिला घटक. आज आपण जो आता काय पहिला घटक शिकलो, शब्दांच्या बाबतीत किंवा जनरल नॉलेजच्या रिलेटेड जेवढे काही टॉपिक येतात ते सर्व या घटकाशी निगडीत असतात. आणि आपण तो घटक आता बघितला की ज्याचं नाव होतं शब्द संग्रह. आपण आज जो नवीन टॉपिक शिकतो आहोत तो आहे समसंबंध, आणि त्या समसंबंधामधला पहिला प्रकार आहे शब्द संग्रह. जनरली आकृती आणि आकृत्यांमधला सुद्धा संबंध बऱ्याचपैकी आपल्याला परीक्षेला विचारला जातो, पण आपल्याला येथे आकृतीच्या बाबतीत जरी दिसत नाही म्हणून मी तो सध्या तरी तो बाजूला ठेवलेला आहे. गरज वाटली तसा प्रश्न कुठे भेटला तर त्याला मी ऍडिशनल तिथं पुढे करेल की तो आकृत्यांमधला संबंध आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल. ओके, समजलंय. आपण पहिला घटक बघितला, त्या पहिला टॉपिक टाइप बघितला, त्याच्यामध्ये समसंबंधामध्ये आज शब्द संग्रह. ओके, ऍक्च्युअली थोडी प्रकृती माझी मला बरं नाहीये, आज मी लेक्चर घेणार नव्हतो, पण तरी नाही म्हटलं तुमचा पूर्ण दिवस वाया जाईल म्हणून 1 तास तरी लेक्चर घ्यावं, म्हणून मी विचार केला की आज किमान 1 तास लेक्चर घ्यावं. आणि त्या दृष्टीने मी आज जेवढं काही पहिला टॉपिक घेतला हा पुरेसा आहे. ओके, तर आपण राहिलेला टॉपिक उद्या घेऊ. या टॉपिकवर तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून आणायचे. ओके, घ्या होमवर्क घ्या, बाकी आपण उद्या कंटिन्यू करू पुढचा टॉपिक. या टॉपिकवर होमवर्क घ्या, स्क्रीनशॉट घ्या. चला स्क्रीनशॉट घ्या. झाला की थंब द्या मला. ओके, सर्वांचा झाला. पुढचा प्रश्न देतो. हा घ्या. स्क्रीनशॉट घ्या. घेतला. कोण जर राहिला असेल त्याने मला परत सांगा, आपण परत तो तुम्हाला क्वेश्चन दाखवू. ठीक आहे, हा नका एवढा घेतला की 2 प्रश्न. ते 2 आणि अजून काही 1-2 प्रश्न देतो. हा घ्या पुढचा 3रा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 या. पाणी लिटर कापड काय? पर्याय देतो.
सैल मीटर पोशाख मापन चौथा प्रश्न घ्या. पोपट पिंजरा तर मनुष्य काय? पोपट पिंजरा तर मनुष्य काय? पर्याय बघा. पहिला पर्याय आहे घर, दुसरा पर्याय आहे जंगल, तिसरा पर्याय आहे तुरुंग, चौथा पर्याय आहे इमारत. एवढे 4 होमवर्कला आहे तुम्हाला. बाकीचं आपण नंतर बघू पुढे.